तेलामध्ये ही एक वस्तू टाका, मच्छर होतील कायमचे हद्दपार. फक्त 2 रुपयांचा जालिम घरगुती उपाय. पावसाळा सुरू झाला की डासांचा त्रास वाढतो असे अनेकांचे निरीक्षण असते. मात्र काही भागांमध्ये वर्षभर डासांचा उपद्रव जाणवू शकतो. डासांमुळे घरात अस्वस्थता निर्माण होते, विशेषतः संध्याकाळच्या वेळेत त्यांचे प्रमाण वाढल्याचे अनेकांना अनुभवास येते. त्यामुळे विविध प्रकारची डास प्रतिबंधक साधने, द्रव, धूप, फवारणी किंवा इतर उपाय वापरले जातात. तथापि प्रत्येक उपाय प्रत्येक घरासाठी किंवा प्रत्येक परिस्थितीत समान परिणामकारक ठरेलच असे नाही. तसेच कोणत्याही उपायामुळे डास पूर्णपणे नाहीसे होतील किंवा संसर्गजन्य आजारांपासून निश्चित संरक्षण मिळेल असा दावा करता येत नाही. त्यामुळे घराची स्वच्छता, पाणी साचू न देणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. अनेक लोक नैसर्गिक पर्यायांचा वापर करण्यास प्राधान्य देतात. काही पारंपरिक पद्धतींमध्ये कडुनिंबाचे तेल, कापूर किंवा इतर नैसर्गिक सुगंधी घटकांचा वापर केला जातो. या उपायांचा वापर अनेक घरांमध्ये पूर्वीपासून केला जात असला तरी त्यांची परिणामकारकता घराचा आकार, हवेचा प्रवाह, डासांचे प्रमाण आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून बदलू शकते. त्यामुळे अशा उपायांकडे पूरक पर्याय म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. या पारंपरिक पद्धतीसाठी सर्वप्रथम कडुनिंबाचे तेल वापरले जाते. काही लोक कडुनिंबाचे तेल सहज उपलब्ध नसल्यास मोहरीचे तेल वापरतात. कोणते तेल वापरायचे हा वैयक्तिक निर्णय असू शकतो. तेल स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचे असणे आवश्यक आहे. त्यानंतर पूजेसाठी वापरला जाणारा कापूर घेतला जातो. काही जण नैसर्गिक कापूर वापरण्याला प्राधान्य देतात. मात्र कोणताही पदार्थ वापरण्यापूर्वी त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे. यासाठी मातीचा दिवा किंवा लहान पणती वापरली जाते. मातीची पणती स्वच्छ आणि कोरडी असावी. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालावे. त्यानंतर कापूर बारीक करून तेलामध्ये मिसळला जातो. कापूर पूर्णपणे विरघळेलच असे नाही, त्यामुळे हलक्या हाताने मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये कापसाची वाट ठेवून ती तेलामध्ये व्यवस्थित भिजू द्यावी. नंतर योग्य काळजी घेऊन दिवा पेटवला जातो. अनेक लोक संध्याकाळच्या वेळेत हा दिवा घराच्या एका सुरक्षित कोपऱ्यात किंवा हवेशीर जागेजवळ ठेवतात. मात्र तो पडणार नाही, लहान मुलांच्या किंवा पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर राहील आणि ज्वलनशील वस्तूंपासून सुरक्षित अंतरावर असेल याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पेटता दिवा कधीही विनादेखरेख ठेवू नये. अग्निसुरक्षेचे सर्व नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. काही पारंपरिक समजुतीनुसार कडुनिंबाचे तेल आणि कापूर यांचा सुगंध डासांना कमी आकर्षित करू शकतो किंवा काही प्रमाणात दूर ठेवण्यास मदत करू शकतो. तथापि याबाबतचे परिणाम सर्व घरांमध्ये किंवा सर्व परिस्थितींमध्ये सारखेच असतील असे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे या उपायाकडून निश्चित किंवा कायमस्वरूपी परिणामांची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. अनेक घरांमध्ये नैसर्गिक उपायांचा वापर करण्यामागील एक कारण म्हणजे काही लोकांना तीव्र सुगंध किंवा काही रासायनिक पदार्थांची संवेदनशीलता असू शकते. तरीदेखील कापूर किंवा इतर सुगंधी पदार्थांमुळेही काही व्यक्तींना त्रास होऊ शकतो. ज्यांना दमा, श्वसनविषयक समस्या किंवा सुगंधामुळे त्रास होण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी कोणताही उपाय वापरण्यापूर्वी काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. डासांचा त्रास कमी करण्यासाठी घरातील स्वच्छता हा सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय मानला जातो. घराभोवती पाणी साचू देऊ नये. फुलदाण्या, पाण्याच्या टाक्या, कूलर, जुनी भांडी किंवा टायर यामध्ये पाणी साठणार नाही याची नियमित तपासणी करावी. कारण डासांची पैदास प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात होऊ शकते. त्यामुळे केवळ सुगंधी उपायांवर अवलंबून न राहता डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे कमी करणे अधिक आवश्यक असते. खिडक्या आणि दरवाजांना जाळ्या बसवणे, रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे आणि घरातील स्वच्छतेकडे लक्ष देणे हे उपायही उपयुक्त ठरू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारातून सावरत असलेल्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी अशा उपायांना विशेष महत्त्व दिले जाते. डासांपासून बचावासाठी अनेक उपायांचा एकत्रित वापर अधिक परिणामकारक ठरू शकतो. काही लोकांचा असा अनुभव असतो की नैसर्गिक सुगंधामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटते. मात्र हवा शुद्ध होते, सर्व किडे नष्ट होतात किंवा कोणताही संसर्गजन्य आजार पूर्णपणे टळतो असे निश्चितपणे सांगणे योग्य नाही. आरोग्याशी संबंधित अशा दाव्यांसाठी वैज्ञानिक पुरावे आवश्यक असतात. त्यामुळे कोणत्याही उपायाचा वापर करताना वास्तववादी अपेक्षा ठेवणे अधिक योग्य ठरते. जर परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया किंवा इतर डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले असेल तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. स्थानिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना पाळाव्यात, आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे जाणवल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार घेणे हे सर्वात महत्त्वाचे असते.
पेटता दिवा वापरताना अग्निसुरक्षेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पडदे, कागद, कपडे किंवा इतर ज्वलनशील वस्तूंपासून दिवा सुरक्षित अंतरावर ठेवावा. झोपण्यापूर्वी किंवा घराबाहेर जाताना दिवा पूर्णपणे विझवलेला आहे याची खात्री करावी. लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना त्यापासून दूर ठेवावे. कोणताही घरगुती उपाय हा सर्वांसाठी समान परिणाम देईल असे नसते. काही घरांमध्ये त्याचा अनुभव चांगला असू शकतो, तर काही ठिकाणी अपेक्षित परिणाम दिसून येणार नाहीत. त्यामुळे अशा उपायांचा वापर पूरक पर्याय म्हणून करावा आणि आवश्यकतेनुसार इतर सुरक्षित प्रतिबंधात्मक उपायांचाही अवलंब करावा. डासांचा त्रास कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वच्छ परिसर, साचलेले पाणी टाळणे, योग्य संरक्षणात्मक साधनांचा वापर आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे. नैसर्गिक उपायांचा वापर करायचा असल्यास तो सुरक्षित पद्धतीने, काळजीपूर्वक आणि वास्तववादी अपेक्षा ठेवून करणे अधिक योग्य ठरते. एकंदरीत पाहता, कडुनिंबाचे तेल, कापूर आणि मातीचा दिवा यांचा वापर करून केला जाणारा हा उपाय अनेक घरांमध्ये पारंपरिक स्वरूपात वापरला जातो. काही लोकांना तो उपयुक्त वाटू शकतो, तर काहींना इतर पर्याय अधिक योग्य वाटू शकतात. त्यामुळे कोणत्याही एका उपायावर पूर्णपणे अवलंबून न राहता, घराची स्वच्छता, डासांची पैदास रोखणे, आवश्यक संरक्षणात्मक साधनांचा वापर आणि आरोग्यविषयक योग्य खबरदारी या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करणे हेच अधिक सुरक्षित आणि जबाबदार पाऊल ठरू शकते.